हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना म्हटलं की महादेवाची पूजा, शिवलिंगावर अभिषेक आणि ओम नमः शिवायचा जप या 3 गोष्टी तर आल्याच. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यात महादेवाची जास्तीत जास्त सेवा उपासना केली जाते. यामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं. कोणी शिवलीला अमृत पारायण करतं. याच्यासोबतच वेगवेगळ्या सेवा आपण महादेवाच्या श्रावण महिन्यामध्ये करतो. काही जण दररोज शिवलिंगावर अभिषेक करतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, शिवलिंगावर फक्त जल अभिषेक करावा की पंचामृत अभिषेक करावा? पंचामृत अभिषेक केला तर त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा का? किंवा घरच्या घरी शिवलिंगाची पूजा करताना नेमकी कोणती पद्धत योग्य आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये उमा महेश्वराय नमः असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जलाभिषेक पण जलाभिषेक म्हणजे नेमकं काय? जलाभिषेक म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. शिवलिंगावरती स्वच्छ पाणी अर्पण करून केला जाणारा जो अभिषेक असतो त्याला जलाभिषेक म्हटलं जातं. शिवपूजेमध्ये जलाभिषेकाला विशेष महत्त्व आहे. घरच्या घरी जेव्हा तुम्ही पूजा करता, तुमच्याकडे पंचामृत नसलं तरी चिंता करण्याची गरज नाही. स्वच्छ पाण्याने श्रद्धेने केलेला जलाभिषेक करून देखील महादेवाला प्रसन्न करता येतं, महादेवाची पूजा करता येते. जल अर्पण करताना तुम्ही मनोभावे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. आता जलाभिषेक म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. पंचामृत अभिषेक म्हणजे काय ते आता जाणून घेऊया. आपण सत्यनारायणाची जेव्हा पूजा करतो तर तेव्हा किंवा इतर काही जेव्हा पूजा असतात त्यामध्ये पंचामृत तयार करतो. पंचामृत म्हणजे काय तर नावातच आहे 5 पदार्थांचं मिश्रण. दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पदार्थ एकत्रित त्यांचं मिश्रण केलं जातं आणि त्याच्यापासून जो पदार्थ तयार होतो त्याला पंचामृत असं म्हटलं जातं. तर घरच्या घरी किंवा आपल्या धार्मिक परंपरेनुसार शिवलिंगावर तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता. मात्र पंचामृताचा अभिषेक जेव्हा आपण करतो तर आपल्या कुटुंबाच्या काही परंपरा असतात, त्या पद्धतीमध्ये थोडाफार फरक तुम्हाला जाणवेल. आता पंचामृत अभिषेक म्हणजे काय याची माहिती आपल्याला मिळाली. मग जलाभिषेक करायचा की पंचामृत अभिषेक करायचं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजूनही मिळेल नाही. मग दोघांपैकी नेमका कोणता अभिषेक करायचा चला जाणून घेऊया. तर मंडळी, यापैकी हा अभिषेक करा किंवा तो अभिषेक करा असं काही बंधनकारक नाही. तुमच्या घरची परंपरा, तुमची श्रद्धा, उपलब्धता यानुसार तुम्ही अभिषेक करू शकता. साधी शिवपूजा करत असाल तर स्वच्छ पाण्याने जलाभिषेक करणं अगदी योग्य आहे. आणि जर तुमच्या घरात पंचामृत अभिषेक करण्याची परंपरा असेल तर पंचामृतानेही तुम्ही अभिषेक करू शकता. म्हणजेच पंचामृत नसेल तर पूजा अपूर्ण राहते, शिवाभिषेक अपूर्ण राहतो असं नाही. महादेवाच्या पूजेमध्ये श्रद्धा, भक्तिभावाला विशेष महत्त्व आहे. आता घरच्या घरी अभिषेक कसा करायचा याची सोपी पद्धत मी आता तुम्हाला सांगणार आहे. आता जाणून घेऊया की घरच्या घरी शिवलिंगाचा अभिषेक नेमका कसा करायचा. सर्वप्रथम तुम्ही जिथे पूजा करणार असाल ती पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची. शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं. त्यानंतर श्रद्धेने ओम नमः शिवाय म्हणत जलाभिषेक आपण करायचा आहे. आपल्या घरची जर परंपरा असेल तर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता. पंचामृताचा अभिषेक झाला की त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंगावर जलाभिषेक करतात. अशी पद्धत बऱ्याच पूजा पद्धतींमध्ये प्रचलित आहे. पुन्हा शिवलिंगावरती जलाभिषेक झाला की मग बेलपत्र, फुले वाहायचं, धूप दीप नैवेद्य दाखवायचा आणि शेवटी मनोभावे महादेवाची आरती करायची आहे. पण अभिषेक करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. अभिषेक करताना घाई करायची नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त दिखाव्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध किंवा पंचामृत वापरण्याची गरज नाही. श्रद्धेने करा. थोडंसं जरी दूध असेल किंवा थोडंसं जरी पंचामृत असेल तर त्या प्रमाणात तुम्ही अभिषेक करू शकता. फक्त पूजा अधिक योग्य आणि स्वच्छतापूर्ण आपण करायची आहे.
किंवा आपल्या घरात मंदिरात पूजा करत आहात, तेथील काही विशिष्ट परंपरा असेल तर त्याच पद्धतीने आपण महादेवाचा अभिषेक करायचा आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खूप काही पूजा साहित्याची, दिखाव्याची गरज नसते. साधं एक तांब्याभर पाण्याने तुम्ही अभिषेक घातलात तरीही महादेव प्रसन्न होतो. फक्त मनामध्ये श्रद्धा प्रामाणिक पाहिजे आणि पूर्ण भक्तीने आपण ती पूजा करायची असते. मोठ्या पूजा किंवा महागड्या वस्तूंची आवश्यकता महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लागते असं समजण्याची गरज नाही. एक लोटा स्वच्छ पाणी, बेलपत्र आणि मनापासून घेतलेलं ओम नमः शिवाय हे भक्तीने केलेल्या शिवपूजेचं एक सुंदर रूप आहे. एकदम साधी सोपी तुम्ही एक लोटाभर पाणी दररोज महादेवाला अर्पण करा, शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्र असेल तर ते वाहा, नसेल तर हरकत नाही आणि मनापासून ओम नमः शिवाय असं जप करायचा आहे. ही एक भक्तिपूर्ण आणि सुंदर रूप आहे. बरेच लोक वेगवेगळे व्हिडिओ बघतात आजकाल यूट्यूबवरती. मग सोमवारच्या पूजेला हेच साहित्य पाहिजे, अमुक अमुक पूजेला, महादेवाच्या पूजेला हेच साहित्य पाहिजे. मग आपल्याकडे नसेल तर आपल्या मनात चिंता राहते, अरे माझी पूजा पूर्ण होईल का? पण अशी कोणतीही चिंता मनात ठेवायची नाही. पंचामृत उपलब्ध नसेल तर मनात कोणतीही चिंता ठेवू नका. श्रद्धेने साधा जलाभिषेक करा, महादेवाचं स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय असा जप करा. महादेव नक्कीच प्रसन्न होतील, तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की जलाभिषेक म्हणजे काय, पंचामृत अभिषेक म्हणजे काय, मग शिवलिंगावर जलाभिषेक करायचा की पंचामृत अभिषेक करायचा, किंवा पंचामृत अभिषेक केल्यावर पुन्हा जलाभिषेक करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर घरच्या घरी शिवलिंगावर अभिषेक करण्याची सोपी पद्धत देखील आपण जाणून घेतलेली आहे. तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट्सद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा एक माहितीपूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. आणि अशाच नवनवीन धार्मिक माहितींसाठी आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या शेजारी बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.